घरच्यांनी ब्लॉग बघून आम्हाला परत फुलं तोडायला पाठवले. आपण फुलं तोडूया. चलो. या आपण आता ना फुलं तोडूया. आणि जरा इचू काढा बघा खाली. डायरेक्ट फुलं तोडायला नका लागू. किती भारी कलर, किती भारी नाही फुलाचा. पिवळा पण नाही, लाल पण. किती मोठे मोठे आहेत पुन्हा. वाव, मला तर खूपच आवडतात हे फुल. जर शेतीवाल्यांनी बघितलं राधू तर काय म्हणत नाही की आपले पाहुणेच आहेत. पाहुणेच आहेत का तुझे? काही म्हणत नाही की आपल्याला. वा, हे तोडायला पण खूपच सोपे आहेत. काही लागत बिगत नाही, खाली काटे टोचतात फक्त. बघा किती मस्त फुलं येतात. बघू द्या बघू द्या, एक नंबर दिसायले फुलं. लय भारी वाटत. वा, अमृता मस्त पिशवी घेऊन उभा राहील. हे बघा, मी फुलाच्या नादात पडत होते. हे बघा म्हणा, मी एकदम उभा राहिले शेप मध्ये, एकदम पिशवी घेऊन. धरा धरा. तोडा पटापटा तोडा. तू थांब. कोणी आलं तर मी कोणीकडेच पळून जाईल. तुम्ही दोघी जणी तिथं थांबा, कारण ते आपण नाही लावलेलं झाड. हे शेतीवाले जर आले, या दोघींना सोडून आपण डायरेक्ट फरार व्हायचं. फरार व्हायचं. तुमचा काही कसूर नाही, तुम्ही कसं थांबता ना. आम्ही म्हणतो डायरेक्ट, ह्या पोरी माझ्या कोणीच लागत नाहीत आणि मी असंच आले होते. बहिणीला विसरायली ब्लॉकमुळं. ब्लॉगमुळं नाही. बघा कशी चोरी करणं चालू आहे दुसऱ्यांच्या शेतात, दुसऱ्यांच्या फुलांची. मी काही चोरी करत नाहीये. इकडे बघा, इकडे बघून म्हणा तुम्ही चोरी करत नाहीत. मी चोरी करत मग हे झाड तू लावलेलं होतं का? हा, मीच लावलेलं होते. तुम्हाला खोटारडी. त्याला आपण काय करू, बोर. आपण चोरी नाही करायची फुलांची, त्यांना करू द्या. आपण काय करू, बरं बघू. भीती वाटते, भीती. बघ कसा विचू काढाय डायरेक्ट. आणि तिथं खूप मोठं वारूळ पण आहे. तोडायला खूप वरती बोर येते. आपण खालीच पडलेलं बघ, पडलेलं पण शेतातलीच आहेत. पण नाही दिसायला ते पुरी ना. शाळेतल्या पुरी घेऊन गेल्या आता, इतक्यात बोर घेऊन गेले शाळेतल्या पुरी. त्यांनी एक सुद्धा नाही ठेवलं. एक भेटलेलं आहे. चला चला आवरा लवकर, शेतीवाले आले. हा, पळा पटकन. बघा राधूनी 2 मिनिटात सगळं झाड साफ केलेले. किती भारी दिसत होतं झाड राधू. मला नव्हतं ना आवडत, डोळ्यात चलत होतं माझ्या. डोळ्यात चलत होतं. हा, त्यामुळे मी तोडले. बघ दे अमृता, किती पिशवी भरली. अर्ध्याच्या पिशवी झाली. ते नाव कशाला आता हे सगळे फुलं मी ना गळ्यात हार करून घालणार. गळ्यात नको घालू, गजरा बनवते आता. गजरा 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 बनवून. आपल्या गावातल्या घराची टूर कधी देते राधू तू? लगेच पुढच्या ब्लॉक मध्ये. पुढच्या ब्लॉक मध्ये. मला बोरं खायचे. बोरं खायचेत का? बोरं खायचे. भरपूर बोरं आहेत पण जरा वरती आहेत. चलो. आपण त्या बोरीचे घेऊ. नको चला. नाही नको, थोडीशी तोडू. हा बघ, एक दगड मारून पडले तर किती पडते बघू. अरे 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 अरे, एक सुद्धा नाही, एक सुद्धा नाही पडलं. आता बघा किती पाडली. तर गाईस तुम्ही बघा फक्त, दाखवा तिला पण किती पाडली. अरे 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 बापरे, सडाच पडला, सडाच. आता अमृता ट्राय करते. वा 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 वा, सडाच पडायला बघा. बघा गाईज, आता बघा, आता बघा. काय गाईज म्हणतीन काय नाही, एकच पडले गाईज. 2 पडले ना गाईज, बघा ना. हे बघा. घर पे चलो, घर पे. घर पे जाएंगे, चलो. किती सारे फुलं तोडली. त्या फुलांचा खरंच गजरा पण छान दिसेल माहिती का.
गजरात पण फॅशन आहे आजकालची गजरा, झेंडूच्या फुलाचा गजरा. फुलं कलर किती भारी, कलर किती भारी आहे त्या फुलाचा. आता कळू सुद्धा वाटत नाहीये, खूप कंटाळा आलाय. असं वाटतं थोडासा इथं झाडाखाली झाडाखाली बसतोच आता आम्ही. समोर झाड आहे, थोडस बसू का, बसा. थोडीशी विश्रांती घेऊन जाईल. खूप कंटाळा आलाय. मस्त वाटलंय एकदम. लिंबाची गार सावली आहे. लिंबाचं झाड माहिती असेल? लिंबाचं नाही, आम्हाला माहीतच नाही राधू लिंबाचं झाड आहे म्हणून. मला वाटलं हे बोरीचं आहे. बोरीचं झाड आहे नाही, लिंबाचं झाड आहे ग वेडे. लिंबाचं आहे. आणि त्याला लिंबू कुठे आहेत मग? ते तसं नसतं ग. लिंबुळे असतात त्याला बारीक बारीक. तिथे नाही आले अजून. कोणते लिंबुळे? आम्हाला लिंबुळे नाहीत माहित. दुसरं बोराचं काय काय दाखवतात? बोराचं झाड. दुसरं बोराचं झाड होते. एवढी आंबट आहे ती बोर. अगं पण बोरच नाहीत खायला ना. काय ही इथं आहे पण मग बोरच नाही त्याला. तो जो बैल आहे ना डायरेक्ट मारतो तो बैल. तर त्या त्याचं नाव म्हैसूर आहे. म्हैसूर बॉडी गार्ड येतो त्या बोराच्या झाडाचा. त्या झाडाचे बोरं तोडता येणार नाहीत आपल्याला. पलीकडच्या झाडाला खारकी बोर म्हणून आहे नाव. तर कोणतं त्या- नाव आहे? खारकी बोर. खारकी बोर. हा, ती बघू आपण. ती मस्त लागते. कच्चे बोर सुद्धा एकदम गोड लागते. बघा शेततळ्यातलं पाणी एकदम कमी झालंय आता. पावसाळ्यामध्ये खूप आलतं हम्म. तर वरती आलं होतं. आता संपत आलंय. ऊन लागलं. बैलाचं नावच आहे म्हैसूर. तर बघा ह्या म्हैसूर बोरीचे कशी खुनच देतो बघा. म्हैसूर डायरेक्ट. इथं पण बोर आहेत. काय दिसते? राधू इथं शेणाचा ढीग आहे आणि इथंच खाली पडलेले बोरं खातात का? शेणाला काय होत नसतं. आता माझे पप्पा हे आणतायत भट्टीतली केळं. ते सुद्धा शेणामध्येच पिकवलेले जातात. तुम्हाला दाखवते मी पुढच्या मग vlog. बट्टीचे केळं दाखवतात का पुढच्या ब्लॉग मध्ये? हम्म. ओके. ते सुद्धा शेणातच पिकवले जातात. मी ते पण दाखवल कसे पिकवतात ते. शेणात केळं पिकवतात? शेणात केळं पिकवतात. काय राधू? ह्याला भोपळा म्हणतात. हे खातात बघा गाईस. खातात? याची भाजी करतात का? हा भाजी करतात. कसा गवतामध्ये आलं. इथलं कोणी जास्त खात नाही. जास्त नाही म्हणजे खातच नाही तिथलं गहाण. गावामध्ये ना खूप भारी भारी झाडं लावलेली राहतात. हे बघा जास्वंदीचं हे झाड आहे ना, याचं फुल बघा किती छान. ह्या जास्वंदाचं नाव फक्त जास्वंद नाही, गेंदा फुल नाव आहे याचं. गेंदा. गेंदा फुल हे बघा किती छान फुल. याच्यापेक्षा मोठं असते पण ते तोडले हे असतील आता. छोटं आहे ना. हे बघा इकडे पण इथे पण ते जरा गेले आता शेणात गेले ते डायरेक्ट. इथे जास्त वाव. शेणातच पिकवले जातं काही पण. शेणात पिकवलं जातं म्हणजे खत राहतं ना. शेण म्हणजे खत राहतं. पपया दाखव. पप्पा त्या बघा हा. किती छान पप्पा आले. आपल्या घराच्या पाठीमागले छान आहे. एकदम गावठी. ह्या पपयांना अजिबात काही फवारा नसतो, इंजेक्शन नाही आणि खत पण नसतो. डायरेक्ट शेणखत. गाईज मी तुम्हाला एकदम अनोखं फुल दाखवते. तुम्ही कधीच बघितलं नाही. हे बघा गाईज, याचं नाव काय माहिती का? हा. गोचडाचं फुल म्हणतात त्याला. नाही, शी. नको आम्हाला हे दाखव नको. इकडे बघ. आणि हे आहे ना आम्ही लहानपणी खायचो गाईज. काळं झाल्यानंतर खूप छान लागतं. शी. हे खायचो गाईज. चांगलं राहतं. ठीक आहे त्यात.